राजुरी येथील लवणमळ्यामध्ये दहशत निर्माण करणारा बिबट्या आज अखेर वन खात्याच्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला। या परिसरामध्ये ह्या बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात होती। पाळीव प्राणी त्याचबरोबर जनावरे तसेच पाळीव कुत्रीही ह्या बिबट्याने फस्त केली होती। वन खात्याला अनेकदा सांगूनही वन खात्याकडून पिंजरा लावला जात नव्हता। मात्र स्थानिक नागरिकांचा उद्रेक पाहून वन खात्याने पिंजरा लावला होता। आज भल्या पहाटे हा बिबट्या अखेर वन खात्याच्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला। याचबाबतचा आढावा घेतला आहे विघ्नर टाइम्सचे प्रतिनिधी संतोष हडळे यांनी। ब्युरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स। लवणमळा येथील ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी लावलेला पिंजरा बाहेर काढताना वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत होती। स्थानिक शेतकरी त्यांना मदत करत होते। भविष्य काळामध्ये वन खात्याला अशा प्रकारचे बिबटे पकडताना आधुनिक तंत्रज्ञान त्याचबरोबर आधुनिक पिंजरे वापरावे लागतात हे मात्र सकाळ संध्याकाळी इथंच असते त्यात काय विषय म्हणजे आमच्या शिकत आहे बरं का। राजुरीला तेवढं थोडं वरून धर मध्ये पट्टी नाही आली तिकडून बघा तिकडून मी तुमच्या तिकडे जायचं ना आवाज लावून घ्या नाही काय बांध ना मी कुळून बारीक जाते बघ सारखं हात घालून बघ ना मुजून नाही संदीप काय घेतला काय नाही 8 दिवस झाले वाघाची दहशत चालू होती। 3 दिवसापूर्वी सनद साहेबांनी पिंजरा आणून लावला। साहेबांच्या 2-3 चक्रा इकडं झाल्या तसं साहेबांचं लक्ष फार असतं आणि साहेबांनी आम्हाला बऱ्याच वेळा सहकार्य केलं। सहकार्य करीत असताना रात्रीची चक्कर मारणं किंवा गाडीचं सायरन वाजवत राहणं अशा प्रकारे साहेबांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करून हा वाघ पकडला गेला। यापूर्वी काही जे वाघाने धुमाकूळ घातलं होतं त्याच्यामध्ये कशा पद्धतीने काय झालेलं आहे का काही घटना घडली तसं घटना अशी काही घडलेली नाही आमच्याकडे। पण गुंजवाडी हद्दीमध्ये 2 शेळ्या मारल्या गेल्या। इथं शिव आमच्या गुंजवाडी आणि राजुरी हद्दीत साधारण मला वाटते 2-3 महिने झाले असतील ना सर 2-3 महिने झाले असतील। त्यावेळी तिथे एक पकडला गेला। त्यावेळी साहेबांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि तो पकडून नेला। वन खात्याचे या ठिकाणी तुम्हाला म्हणजे चांगल्या प्रकारचे सहकार्य आहे। या ठिकाणी माझ्या समोर आहे धोंडीभाऊ सरोदे, दत्तात्रय धोंडीभाऊ सरोदे हे आहे या ठिकाणी आहे। त्यांच्याकडून पण जाणून घेऊ आपण। रात्री 5:30च्या दरम्यान खट्टा आवाज होता। त्याच्यानंतर रात्री 2-3 वेळा धड आवाज होता बराच टाइम। तुम्ही पहिल्यांदा बघितलं नाही बघायला नाही आलो, आवाज फक्त ऐकला। बरं नंतर मग उमेश पुढे आला त्याला मला बघितलं ते बारीक आहे म्हणजे मोठा एक आहे तसं 2 आहेत। याच्यातला हात कुठला हे आम्हाला सांगता येईल। माझं ते बारीक असा वाटतं मोठा आहे ते माझे एक धनगरांच्या 2 शेळ्या मारल्या होत्या। तिथे पण वाघाची दहशत होती परंतु तुटल्यामुळे परत तिकडे लवणमळ्यात तो वाघ आला असावा आणि अजून पण एक वाघ आहे ते एक पकडलेला आहे तरी पुन्हा पिंजरा लावून त्याची म्हणजे पकडण्यात यावा ही 8 दिवसापासून
आपल्या परिसरामध्ये बिबट्याने थैमान घातलेलं होतं. तर गेल्या 3 दिवसापासून आम्ही पिंजरा इथे लावलेला आहे. लोकांचं दृष्टिकोन, लोकांचा पाहिलेला अंदाजा, कारण आम्ही पिंजरा लावतो हे लोकांच्या पाहिलेल्या अंदाजावर. तर त्यांनी सांगितलं की सानप साहेब आपल्याला इथे पिंजरा लावावा लागेल, तो इथंच दिसतोय. त्याचा आदिवास आम्ही 2-3 दिवस बघतो की नेमकं किती दिवस तिथं दिसतोय, त्याच एरियात दिसतोय का, त्या पद्धतीने आम्ही पिंजरा लावला. गेल्या 3 दिवसापासून तो काय पिंजऱ्याच्या भोवतालून जात होता, पण आज तो त्याच्या दुर्योगाने म्हणा, त्याच्या नशिबाने म्हणा, तो आज गेलेला आहे. सगळ्या लोकांनी मला सहकार्य केलेलं आहे. माझं वेळोवेळी रात्री बेरात्रीच्याला कधीही फोन नाही लागला तर त्यांना मी लोकांना सांगितलेलं आहे, शिवशक्तीमध्ये राजुरीची इथेच राहतोय मी. कधी 12 वाजता 1 वाजता माझं दरवाजा ठोठावणे आणि मी तत्पर असतो याच्यामध्ये. लोकांनी मी तत्पर असणं हे माझं कर्तव्य आहे, कारण पण लोकांची साथ आहे आणि या मळ्यामध्ये मला लोकांची भरपूर साथ आहे की मला त्रासच होत नाही काही. त्याच्यामुळं आपण एक बिबट्या जेरबंद केलेला आहे. गेल्या महिन्यामध्ये 14 तारखेपासून हा प्रकार चालू आहे. एकाच दिवशी 4 हल्ले झाले वेगवेगळ्या परिसरामध्ये राजुरीच्या. पण आज यश आलंय. दुसरा एक आहे, लोकांचं मी तर काय बघितलेलं नाही, पण लोकांच्या अंदाजानुसार दुसरा एक आहे. तर त्याला आपण दुसरा पिंजरा आणून पुन्हा इथं लावण्याचा प्रयत्न करून त्यालाही जेरबंद करण्याचा प्रयत्न करणार आहे. सानप साहेब, यापूर्वी आपण किती वेळा बिबट्या जेरबंद केलेला आहे? आता माझ्या या राजुरी गावात पोस्टिंग झाल्यापासून ही 3री वेळ आहे जेरबंद या करण्याची. ठिकाणी याच ठिकाणी 3 वेळेस म्हणजे 3 वेळेस इथं बिबट्या जेरबंद केलेलं आहे. असे किती म्हणजे काही हल्ले काय आहेत का, असे अत्यंत गंभीर असे काही हल्ले केलेले आहेत का बिबट्याने? यापूर्वी नाही, पण गुरव शेतमाळ्यामध्ये काल रात्री आम्ही सायरन घेऊन इथं पेट्रोलिंग आलो, त्यावेळेस तांबोळी म्हणून आहे, तर त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तात्काळ आम्ही तिथे गेलो. अधिकाऱ्यांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला गाडी काय सगळ्या सुविधा उपलब्ध करून देतात. जाऊन त्यांना थोडं धीर दिला आणि थोडं मार्गदर्शन केलं. बस बाकी मग पशुधनावर हल्ले चालूच आहेत. त्याच्यामुळे दक्षता घेणं येतं गरजेचं आहे. आणि यापूर्वी बिबट्याने अनेक या ठिकाणी हल्ले केलेले आहेत आणि हे हल्ले होऊ नये म्हणून सानप साहेबांनी या ठिकाणी अनेक वेळा पिंजरा या ठिकाणी लावलेला आहे. आणि आज लवणमाळा या ठिकाणचा हा जो बिबट्या आहे, या ठिकाणी बिबट्या जेरबंद झालेला आहे. या ठिकाणी अनेक लोकही या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे अजून बऱ्याचशा जणांकडून जाणून घेतो. या ठिकाणी राजेंद्र आवटे आहेत, त्यांचंही या ठिकाणी मत मी जाणून घेतो. सानप साहेब आणि त्यांच्या स्टाफने केलेल्या सहकार्याबद्दल लवणमाळ्यातील मंडळींतर्फे धन्यवाद देतो, आभार मानतो. अशीच सहकार्याची भावना ठेवा. सानप साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन केले आहे. संतोष आडवळे, विघ्नर टाइम्स, राजुरी.